यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे अशी विनंती केलेली आहे की महायुतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला नसताना अटल साहेबाचा फोटो, अटल साहेबाचा झेंडा कुठलाच वापर त्यांनी करू नये। काल मोहीम येते देखील आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झेंडा काढायला लावला, त्यामुळे त्यांनी शिवसेना भाजप युती म्हणूनच प्रचार तालुक्यात करावा असं मी आरपीआयच्या वतीने जाहीर त्यांना पण तात्या काल बघितलं तर सोलापूरमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि बापूंच्या युतीच्या संदर्भात चर्चा झाल्या आणि तिथंच त्यांनी त्या ठिकाणी आरपीआय आमच्यासोबत असं सांगितलं होतं। त्यांनी सांगितलं तरी खाली तालुका कार्यकारिणीला किंवा आमच्या कुठल्याच पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही। नुसतं त्यांनी निवडणुकीपुरते रिपब्लिकन पक्षाचं नाव घेण्याचा प्रकार बापू करत। आठवले साहेबांशी चर्चा वगैरे बापूंची झालती का, असं काही चर्चा काल आठवल आम्ही या आघाडीला पाठिंबा देणार म्हणल्यावर बापूंनी 3 वेळा आठवल साहेबाला फोन करून विनंती केली की आम्हाला खंडूला सांगा आरपीआयचा पाठिंबा तिकडे जाऊ नका। आम्ही सांगितलं साहेब आम्हाला जागा दिले नाही, त्यांनी उमेदवारीला 25 लाख रुपये मागितलं पंचायत समितीला एका जागेसाठी बापूंनी। त्यामुळे आम्ही त्याचा प्रचार करणार नाही। कालच आठवल साहेबांच्या कानावर सगळी तालुक्याची वस्तुस्थिती सांगितलेली आहे। त्यानंतर आठवल साहेबांनी सांगितलं तू तालुका अध्यक्ष आहे, तू तालुक्याच्या निर्णयावर आपली सर्व पदाधिकाऱ्यांसमोर या दोन्ही आमदारांची भेट घे आणि यांना पाठिंबा जाहीर करा असं आम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळ सगळ्यांनी आम्हाला सांगितलं। शहाजी बापू याचा अर्थ आंबेडकर चळवळी कार्यकर्त्याची दिशाभूल करतील वाटतंय का?